तुमच्या मते खरा पाणीदार आमदार कोण आहे? खरं पाणीदार आमदार म्हणलं तर इथं पाणी कोण बी आणलं नव्हतं. हां. खासदार बी नाही, आमदार बी नव्हते. हां. ते कर्दळीची कृष्णात पवार म्हणून जे उपोषणाला बसले, हां मग त्या टायमाला पाणी आलेलं आहे. हां, त्यांचं नाव कोणी घेतच नाही. हां, का बरं घेत नाही? नंतर यावर्षी त्यांनी टाकीवर चढले होते कुंभारीचे, हां, उडी मारतो म्हणून वरनं हां. पाणी नाही सोडत. ओके. मग त्या त्यांना टायमाला आलं जबान दिले की 4 दिवसात चालू करणार आहे म्हणले. तेव्हा चालू झालेलं 1 महिनाभर पाणी पाणी चालू होतं. हां. फुल झालं आमचं तेव्हा वरनं. पाणी कंटिन्यू सोडलं. म्हणजे मी आता एवढ्या गावांमध्ये बोललो प्रत्येक, तर आपल्या शिरपनळी गावामधील काही युवा नेते आपल्याला भेटले जे आपल्याला इंटरव्ह्यू देण्यासाठी तयार झाले. तर साहेब, सर्वात पहिलं तुमचं नाव सांगा. आणि तुमचं साहेब? मेघराज सूर्यकांत बिराजदार. तर बिराजदार साहेब, शिरपनळी गाव जे आहे मी बघितलं खूपच सुंदर आणि छोटेसे गाव आहे. या गावात मतदानाची स्ट्रेंथ किती आहे मतदान गावामध्ये? 500 मतदान आहे. आणि 46. तुमचं नाव काय? चंद्रकांत गौरीशंकर पाटील. पाटील साहेब, तर गावामधली जास्त लोक गावात राहतात का वस्तीवाड्यावर वगैरे राहतात? वस्तीवाड्यावर. शेतानी. मग गावाचं रस्ता जे आहे चांगलं झालेलं आहे. आपल्या रामपूरवरनं मी येताना बघितलो, इथलं थोडंच रस्ता राहिला आहे. ते कशासाठी राहिलं तुमच्या मते? म्हणजे ते कामगारासाठी ते राहिलेलं. हां, कामगार नाही आणून. ओके. तर विकास काम झाले का 5 वर्षामध्ये गेले? नाही, कुठलं बी काम नाही आमच्या. त्यांनी तर म्हणतात आम्ही पाणी आणले, रस्ते केले, लोकांना जे तळ्या भरले, पाणी आले तर कोण आणलं ते पाणी? कोण आणलं? हिर मारून पाईपलाईन आले, टाकी दिले तर आपल्याला. हां, तर एक विचारायचं आहे. दोन्ही आमदार म्हणत आहेत की मी पाणीदार आमदार आहे, त्यांचे कार्यकर्ते म्हणत आहेत आमचं नेता जे पाणीदार आमदार आहे. तर तुमच्या मते खरा पाणीदार आमदार कोण आहे? खरं पाणीदार आमदार म्हणलं तर इथं पाणी कोण बी आणलं नव्हतं. हां. खासदार बी नाही, आमदार बी नव्हते. हां. ते कर्दळीची कृष्णात पवार म्हणून जे उपोषणाला बसले, हां, मग त्या टायमाला पाणी आलेलं आहे. हां, त्यांचं नाव कोणी घेतच नाही. हां, का बरं घेत नाही? नंतर यावर्षी त्यांनी टाकीवर चढले होते कुंभारीचे, हां, उडी मारतो म्हणून वरनं हां. पाणी नाही सोडत. ओके. मग त्या त्यांना टायमाला जबान दिले की 4 दिवसात चालू करणार आहे म्हणले. तेव्हा चालू झालेलं 1 महिनाभर पाणी पाणी चालू होतं. हां. फुल झालं आमचं तेव्हा वरनं. पाणी कंटिन्यू सोडलं. म्हणजे मी आता एवढ्या गावांमध्ये बोललो, प्रत्येक गावातला कार्यकर्ता फक्त त्यांच्या नेत्याबद्दलच बोलतोय. नेत्याबद्दल तुम्ही पहिली लोक ज्यांनी, जे खरं माणूस ज्याने आपलं जीव पणाला लावून लोकांसाठी पाणी आणलं या मतदान क्षेत्रामध्ये, त्याच्याबद्दल बोललात. तर त्यांनी त्यांच्या मेहनतीने हे पाणी आलेलं आहे. हो, त्यांनी त्याच्यामध्ये. आमच्या भागात पाणी आणण्यासाठी खूप कष्ट घेतले कष्ट घेतलं आणि आणि तेव्हा त्याला 10 दिवस मरता उपाशी वाचलं. बसले. हां. उपोषण केल्यानंतर पाणी तेव्हा टेस्टिंग झालं, तेव्हा एक 8 रोज सोडले. हम्म. नंतर ना ह्या सारे त्यांनी समजा जाऊन भेटून आले परत पाण्याला तिकडं. हम्म. त्यांनी काय सोडणं दिसण्यावर त्यांनी टाकीवर चढले होते कुंभारीच्या. हां. तिथं काही लोक जमा झाल्यानंतर तुमच्यासारखे पत्रकार बी आल्यावर त्यांनी हे केले, आमदार वगैरे येऊन त्यांना आमदार गोष्टी काय दिले आम्ही पत्र दिले, म्हणजे आम्ही पाणी आणू. पाणी आणू म्हणून फक्त सांगितलं त्यांनी. आणि ते महेश दादा बिराजदार आहे आमचं, हां. ते दनाळीचं हां. ते बी खूप कष्ट घेतले पाणी आणण्यासाठी इकडच्या लोकांना भागाच्या. त्यांचा पाठिंबा होता म्हणून तर त्यांचा त्यांनी- पाठिंबा आहे म्हणून त्यांनी पहिल्यांदा हे उपोषणाला केले. बसले. उपोषणला बसले. हां, परत बी हे पाणी येताना त्यांचं खूप साथ आहे आम्हाला. ओके. महेश बिराजदारचं आमच्या गावाला लय सहकार्य आहे. सहकार्य. तर तुमच्या मते लाडकी बहीणचं फॅक्टर पडेल का या मतदानामध्ये? फरक पडेल का लाडकी बहीण योजनेमुळे? ते बी 100% पडणार. हां, कारण मी येताना खूप महिलांना वगैरे भेटलो, आपल्या शेतात काम करते, जे शेळी वगैरे चालवते. त्यांनी म्हणले आम्हाला ज्यांनी पैसे दिले आम्ही त्याला मतदान करणार. हो, ते होणार. तर समजायला भेटले. संध्यांना भेटलेत पैसे. अजून एक शेवट विचारायचं होतं, गावची अपेक्षा काय तुमची? आता जे नवीन जे माणूस निवडून येणार आहे, म्हणजे म्हेत्रे साहेब येऊ दे किंवा कल्याण शेट्टी साहेब येऊ दे, त्यांच्याकडनं गावचं तुमचं हे काय? गावचं फक्त विकास कामं व्हावं आणि कुठलं अडचण असेल तर ते अडचण दूर करावं. गोरगरिबाचं अडचण असलं ना, समजून घ्यावं. गरीब लोकांचं कामं होत नाही, कामं करावं. ते कामं व्हावं म्हणून एवढं मंदिरचं इच्छा आहे काम आहे, आपल्याला. भैरवनाथचं. कुठलंही नेता येऊ दे आपल्याला. ते बी थांबलेलं आहे, ह्याला सभा मंडप नाही आम्हाला, ते बी आम्ही मागून घेणार आहे. नाही, निधी मंजूर केलेत म्हणून सांगितलं की शिरपनळे गावाला. मंजुरी म्हणाल ती हां. तयार होऊन इथं येईना ना पैसे. म्हणजे फक्त कागदापर्यंत आहे. हा, कागदापर्यंत पण इथं गावापर्यंत नाहीये. गावपर्यंत नाहीये. इलेक्शन साठी उभारलेलं आहे ते. ओके. ते आता येणारे आमदार आता कल्याण शेट्टी वगैरे जिने ते गोष्ट दिली ती हां. ते समजा मंजूर केला, आम्ही देतो म्हणले ती. हां. आता पुढचं पुढे ते काय होतं आम्हाला तर काय माहिती आता. आता सध्याला महेश बिराजदार जे हम्मी जे घेतला हां. आमच्या गावाबद्दल, हां, ते पूर्ण केला. ते नाही. आता त्यांनी करणार म्हणल्यावर आम्ही ते सोडून महेश दिलं. बिराजदारला काय ना फुल सपोर्ट आहे आमच्या गावातला. हां. त्यांनी देवासारखं मानतात लोक आमच्या हां. गावातले. त्यांनी कोणचं गोष्ट आजपर्यंत दिली ती, गोर गरीब राहू दे, कोण बी राहू दे, त्यांनी काम केले ते. ओके. आता मी परत गावात येऊन त्यांनी आश्वासन दिले ते करतो म्हणले, ते करतेच त्यांनी. म्हणजे महेश दादा बिराजदारांचं तोंड बघून तुम्ही ह्यांना सपोर्ट करत आहात, सचिन दादांना. हो. बाकी काय नाही. नाही. महेश दादा बिराजदारच्या ह्याच्याने त्यांनी सपोर्ट त्यांनी एका ह्याच्यामध्ये एका लेवलमध्ये. हां. दोन्ही
तर लीड कितीचं बसेल, एक शेवटचा प्रश्न, लीड कितीचं बसेल तुमच्या मते? बीजेपीला लीड बसेल का काँग्रेसला बसेल? त्याने 150 लीड आम्ही बीजेपीला 150च्या पुढे लीड, एक हे झालं तर 150. आणि याचं पूर्ण श्रेय महेशदादा बिराजदारला भेटेल. हा म्हणजे महेशदादा बिराजदारमुळे शिरपनळी गावामध्ये लीड भेटणार भाजपला. हा. तर धन्यवाद साहेब, खूप सुंदररित्या तुम्ही बोललात, गावचे परिस्थिती मांडायचा प्रयत्न केलात. खूप खूप धन्यवाद.